नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आधार कार्डवर असलेल्या खाजगी माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी आधार कार्डच्या डिझाईनमध्ये आता बदल करण्यात येणार आहे। आता आधार कार्डवरती फक्त फोटो आणि QR कोड एवढंच असणार आहे, तर इतर सर्व माहिती त्यातनं हटवण्यात येणार आहे। UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी आधार कार्ड संदर्भात एका कार्यक्रमामध्ये डिसेंबरमध्ये आधार कार्ड संदर्भात एक नवीन नियम बनवण्याची योजना आखलेली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल, कार्यक्रम आणि अन्य संस्थांमध्ये पडताळणीसाठी आधार कार्ड मागतात, त्यामुळे नागरिकांच्या गोपनीय माहितीसाठी हे धोकादायक ठरतं। अनेक ठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी घेतली जाते आणि ते स्टोअर केले जातात, हे नियमाच्या विरुद्ध आहे। आधार कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर किंवा बायोमेट्रिक ऑफलाईन तपासणीसाठी तो जमा केला जाऊ शकत नाही, त्यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होऊ शकतो। नियम आल्यानंतर या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे। आधार कार्डवरील तपशीलवार माहिती देण्याचं आता टाळावं, असंही विचार प्राधिकरण करतंय। या माहितीचा दुरुपयोग होऊ नये म्हणूनच आधार कार्डवरती फक्त फोटो आणि QR कोडच असावा, जो गरजेनुसार स्कॅन करून योग्य ती माहिती मिळवता येईल। आधार कार्डच्या या बदलांमुळे केवळ गोपनीयतेचं संरक्षण तर होईलच, परंतु त्याद्वारे वय पडताळणीची प्रक्रिया देखील सुलभ होईल। नवीन QR कोड सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीनं पडताळेल, ज्यामुळे फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स किंवा इतर कागदपत्र साठवण्याची कसलीही गरज राहणार नाही। प्रस्तावित बदलाचा उद्देश हा आधारचा वापर फक्त ओळख पडताळणीसाठी केला जाईल आणि वैयक्तिक माहितीचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होऊ नये याची खात्री करण्यासाठी केला जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता नवीन आधार कार्डमध्ये केवळ तुमचा फोटो आणि एक QR कोड असेल, इतर कुठलीही माहिती तुम्हाला त्यामध्ये दिसणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।